केंद्र सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी द इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू नावाचं रिपोर्ट कार्ड जारी केलं। 2024-25 मध्ये विकास दर 7% राहण्याचा अंदाज, तसंच 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7 खर्व डॉलर्सची होण्याचाही विश्वास व्यक्त केला। माजी महापौर किशोरी पेडणेकर सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार। कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार। वरळीमध्ये भाजपकडून ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न। भाजपनं वरळीच्या जांभोरी मैदानात अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा ठेवल्यामुळे वादाची शक्यता। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून यात्रेची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पदयात्रेचं नेतृत्व करणार। 3 मार्चला मुंबईतील शिवतीर्थावर पदयात्रेचा समारोप होईल। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीही उपस्थित राहण्याची शक्यता। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये येत असलेल्या अडचणींसंदर्भात चर्चा होणार। मनोज जरांगे पहाटे रायगडमध्ये पोहोचले। सकाळी 10 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात शिवछत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेणार। एकट्या भुजबळांमुळे ओबीसीचं वाटोळं होणार। आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचं पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल। सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये 62% सर्वेक्षण पूर्ण। लातूर जिल्ह्यामध्ये 84%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। हिंगोलीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं 76% काम पूर्ण। 1,70,000 कुटुंबियांचं सर्वेक्षण पूर्ण। राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू असल्याचीही माहिती। अल्पसंख्याक समाजासोबत असल्याचा संदेश देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याची माहिती। मी सत्तेत गेलो नव्हतो तर त्यांचेच फोन आपल्याला आले होते, आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला। एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधातील परभणीतील जिंतूर इथे बंजारा समाज आक्रमक। गौरसेनेकडून जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन। आंदोलनामध्ये महिलांसह बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी। 10वीचं प्रवेशपत्र बुधवारपासून मिळणार। 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक तोंडी परीक्षेला सुरुवात होईल। 1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर। प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल। कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात आज रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिले, बारवे, नेतिवली, टिटवाळा इथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असेल। खारकोपर उरण लोकल सुसाट गेल्या 8 दिवसात जवळपास लाखभर प्रवाशांचा या मार्गावरून प्रवास। 9,32,000 रुपयांचा महसूलही जमा। हज यात्रेसाठी यंदा अतिरिक्त 9,000 जागा। राज्यातून 19,449 भाविकांना हजला जाण्याची संधी मिळणार। देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक 27,283 इच्छुक असलेल्या भाविकांचे अर्ज। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांविरोधात गुन्हा दाखल। शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून धंगेकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता। सांगलीतील विद्यार्थ्याकडून वर्गातील विद्यार्थ्यावरच किरकोळ वादातून कोयत्यानं वार।
विद्यार्थी जखमी. हरबट रस्त्यावरची आरवडे हायस्कूलमधली घटना. गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता. हल्लेखोर मुलगा पसार झालाय. सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात बापाकडून मुलाची हत्या. कोल्ड्रिंक्समध्ये विषारी पावडर टाकून मुलाला संपवलं. 15 दिवसांनी घटना उघडकीस. यवतमाळच्या संभाजीनगर वाघापुरीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू. कार्तिक मेश्राम हा मित्रांसोबत तलावात पोहायला गेला होता. तलावात शोध घेतला असता कार्तिक मेश्रामचा मृतदेह हाती लागला. हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी 5 जणांना गडचिरोली गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. आरोपींमध्ये एक पत्रकार आणि एक पोलीस अंमलदाराचा समावेश. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनुस कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या. सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी. वाझे याच्यासह 4 पोलिसांवर या प्रकरणी खटला दाखल. नवी मुंबई येथील पावणे MIDC येथील केमिकल कंपनीला आग. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. डोंबिवली शहरामध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर मृत पतीच्या कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकला. दोघांनाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून अटक. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं कोळी बांधवांचं उपोषण 7व्या दिवशीही सुरू. कोळी अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची आंदोलकांची मागणी. भिवंडीमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये आगरी संस्कृतीचं दर्शन. आगरी खाद्य संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशानं दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो. भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज बिहारमध्ये दुसरा दिवस. पूर्णियामध्ये रॅलीला संबोधित करणार. भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता. लँड फॉर जॉब प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबापुढील अडचणी वाढल्या. आज तेजस्वी यादव यांची चौकशी. काल लालू प्रसाद यादव यांची 9 तास चौकशी झाली. लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक. JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती. निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवर मंथन होणार. नवी दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्वपक्षीय बैठक. विरोधी पक्षाचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं. संसद भवनात प्रवेशासाठी नवीन सुरक्षा नियम. QR कोड आणि आधार कार्डची प्रत अनिवार्य. 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून हा बदल लागू होईल. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानं डॉक्टर उमर इल्यासीन विरोधात फतवा. आपल्यावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं. डॉक्टर इल्यासीनचं प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही भारताची शेवटची सार्वत्रिक निवडणूक असू शकते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर ईडीचा छापा. अधिकाऱ्यांकडून BMW मधून अनेक कागदपत्र ताब्यात. बीटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये नायक सारद कुमार यांनी बासरीवर ए मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान या लोकप्रिय गाण्याची धून वाजवली. भिकारी मुक्त देश करण्यासाठी केंद्र सरकारची योजना. उत्तरेमध्ये अयोध्येपासून पूर्वेत गुवाहाटी आणि पश्चिमेकडील महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरपासून दक्षिणेकडील तिरुवनंतपुरम पर्यंत 30 शहरं 2026 पर्यंत भिकारी मुक्त करणार. परराष्ट्रीय सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी भूतानचे परराष्ट्र मंत्री लिओनपो डिएन थुंगयेल यांची भेट घेतली. भारत भूतान संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.